जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला मजा आली तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर रात्रभर माझ्या खालच्या केळानं रेणुकाच्या खालच्या गुप्त अंगात थैमान घातलं होतं. त्यामुळे थोडासा शीण आला होता, पण तिला आणखी करायची इच्छा होती, पण झोप लागू काही देत नव्हती. पहाटे जाग आली तेव्हा रेणुका नागडी पाठमोरी झोपली होती. तशी तिला मिठीत घेतली. तिच्या नग्न देहावरून हात फिरवण्यास सुरुवात केली. तशी ती शहारली जागी झाली. एका हाताने मी तिच्या खालच्या गुप्त अंगात हात घातला. दाण्याबरोबर खेळू लागलो. बोटांनी तिचा दाना कुस्करू लागलो. होठांनी तिच्या मानेचे पाठीचे चुंबन घेत राहिलो. रेणुका म्हणायला लागली, राया आता नको. पण मी म्हणायचो, एकदा मला करू दे. रेणुका परत म्हणायची, पोराला शाळेला पाठवायचं आहे, त्याचं आवरलं पाहिजे. पण मी म्हणायचो, तुला केल्याशिवाय आता मी काय राहणार नाही. रेणुका म्हणाली, राया रात्री तू झाला नाही का? ती असे म्हणताच मी तिच्या माझ्या खाली घेतली. माझ्या केळाच्या खालच्या बाजूत तिच्या घातलं आणि मी करायला सुरुवात केली. सकाळी रेणुकाची ती जागा अधिकच फुललेली होती, म्हणजे सुजलेली होती. त्यामुळे तिला उभ्याने करण्याची इच्छा झाली होती. आम्ही दोघेही उभा राहिलो. तिला मिठीत घेत मी माझं केळ पुन्हा तिच्या गुलाबी ह्याच्यात घातलं. सकाळची गुलाबी थंडी, रेणुकाची गुलाबी खालची जागा, गुप्त अंगाची जागा, दाना आणि माझा केळ याची जणू स्पर्धाच लागली होती. रेणुकाला मी उभ्याने करत होतो. तिची दुमदाट गांड माझ्या हाताने दाबत होतो. तशी ती सुरकारे सोडत होती, मला प्रतिसाद देत होती. तिचा उजवा स्तन मी तोंडात घेतला होता. तिच्या स्तनातील अमृत मी पीत होतो. खालून माझा केळ तिच्या गुप्त अंगात धुमाकूळ घालत होता, तर वर मी तिचे गोरे गुबगुबीत स्तन चोखत राहिलो होतो. आमचा रात्रभर आणि पहाटेचा नंगानाच तिची सासू बाहेरून पाहत होतीच. रेणुका माझ्याकडून करत घेत होती याचे तिला वाईट वाटत होते. आम्ही दोघेही बेभान होऊन करत राहिलो होतो. त्याच वेळी तिच्या सासूने हाक मारली. सासू, अगं रेणुका, पोरे की आता पोरग कधी शाळेला जाणार, अशी म्हणायला लागली. रेणुका म्हणायला लागली, हो झालंच, मी यायलाच लागली आहे. रेणुका, आता सोडा ना, रात्री आहेच की, म्हणजे अजून रातचं त्यांना करायचंच होतं. ती असे म्हणताच मी माझा वेग वाढवला. माझा केळ वेगाने तिच्या गुप्त अंगात थैमान घालू लागायला लागला. वरती आम्ही एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करत असतानाच खाली माझ्या केळानं तिच्या गुप्त अंगाचा विघ्नाचा वर्षाव केला. काही वेळाने दोन्ही बाजूलाच झालो. मी तिचे दीर्घ चुंबन घेतले आणि बेडवर जाऊन पडलो. रेणुकाने कपडे गोळा केले. अर्धनंग अवस्थेचं बेडरूमचा दरवाजा उघडला आणि थेट बाथरूममध्ये गेली. ती जात असतानाच मी तिला पाहत शांतपणे बेडवर पडलो होतो. ती असे म्हणताच तिचा माझ्या दाताने मी तिचा दाना चावण्यास सुरुवात केली. तशी ती सुकारे देत बेफान नाचू लागली होती. मी तिचा दाना चावतच होतो. ती बेलगाम होऊन सुसारे सोडत होती. मी तशीच तिला बेडवर पाडली. एक पॅक लावला, तयार केला, अर्धा ग्लास रिचवला. रेणुका माझ्या समोरच तिची गुप्त अंगाची फाकून पडली होती. मी माझी जीभ थेट तिच्या गुप्त अंगात घातली. मला जेवढी नशा चढली होती त्याच्या
एक पटीने रेणुकाच्या दाण्याची नशा मला जास्तच चढली होती. जिभेने मी तिच्या खालच्या गुप्तांगात प्रत्येक पदर चोखत राहिलो होतो. मध्ये तिचा दाणा दातात पकडत होतो. त्यामुळे रेणुका खूपच मादक झाली होती. जास्तच खळीला आली होती. जवळजवळ अर्धा तास मी तिचा दाणा आणि गुप्त अंगात वास्तवात घेत होतो. उरलेला दारूचा पॅक मी रिकामा केला. थोडी दारू त्यात ठेवली आणि पुन्हा तिचा दाणा चावू लागलो. तशी ती सुकारे सोडत होतीच. अखेर मी तिला माझ्या खाली घेतलंच. ग्लासमधील दारू थोडी थोडी तिच्या बिंबीत ओतत ती पी लागलो. 90 मिली दारू मी रेणुकाच्या बिंबीत ओतून पिलो. मला खूपच नशा झाली होती. त्यात तिच्या बिंबीतील दारू पिल्याने आणखी नशा वाढायला लागली. मी नशेत, रान झावाडे, आज तुझा दाणा खाणारच आहे मी, तुला रान म्हणून ठेवणार आहे, तुझ्या आईची गुप्त अंगाची जागा. रेणुका, होय मी तुमची रांड आहे, मला रांडसारखंच करा. असे ती म्हणताच मी माझा क्याळ तिच्या गुप्त अंगात घातला. काचा 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 घातला. राहिलेला पॅक रिचवर तिला खपाखप करायला लागलो. तिची खालची बाजू माझ्या प्रत्येक दणक्याला साथ देत होती. रांड रेणुका माझी खालची जागा असे म्हणत ती तिच्या खालच्या जागा उघडत होतो. मी पूर्णपणे नशेत होतो. अर्धा तास तिला मी करत होतो. तीही खूप उत्तेजित झाली होती. अर्ध्या तासाने माझ्या खालच्या क्याळानं रेणुकाच्या खालच्या गुप्तांगात विग्रहाचा फवारा सोडला. मी क्याळ तिच्या गुप्तांगातनं बाहेर काढत थेट तोंडात घातला. तब्बल 20 मिनिटे ती माझा क्याळ चोखत राहिली होती. तोपर्यंत मी आणखी 2 पेक मारले आणि माझं क्याळ चोखून झाल्यावर मी तिला जवळ घेतली. तू माझी रांड आहेस असे म्हणत तिचे स्तन चोखायला सुरुवात केली. रेणुकाने बेधुंद होत मला त्या रात्री खुश केलं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आणखी उद्या अशीच माझ्या घडामोडीतली एक म्हणजे माझ्या आणि माझ्या बायकोची स्टोरी तुम्हाला उद्या कळवत आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका. थँक्यू.